मधुकेशी एवढी सुंदर होती की त्या परिसरामध्ये कोणी तिच्यासारखं सुंदर नव्हतं. आणि लोक तिचा चेहरा पाहण्यासाठी असे रांगा लावायचे. लोक त्या मधुकेशीचा चेहरा पाहण्यासाठी रांगा लावायची, इतकी सुंदर होती ती दिसायला. तिचा चेहरा एवढा सुंदर होता की लोक म्हणजे आता ते वर्णन त्या ग्रंथामध्ये तुम्ही ते वाचा, ते मधुकेशी गुगल सर्च करा तुमच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, सध्या आषाढी वारी फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजती आहे. आणि आषाढी वारी म्हणजे नेमके काय, आणि त्या वारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालखी सोहळा म्हणजे काय असतं. तर आषाढी वारीचं महत्त्व म्हणजे आषाढी एकादशीला देवशयनी नावाची एकादशी असते आणि त्या दिवशी विश्वाचा पालनहार, प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेला पांडुरंग परमात्मा त्या दिवशी योगनिद्रेमध्ये जातात. म्हणून ह्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. म्हणूनच ह्या एकादशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये. आणि या दिवशी विष्णू परमात्मा म्हणजे जगतपालक योगनिद्रेमध्ये जात असताना अनेक वारकरी, अनेक संत त्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी ह्याच्यासाठी जातात की बाबा तुम्ही योगनिद्रेमध्ये जात आहात, मग तुमचं हे 4 महिन्याचं जे आराम आहे, योगनिद्रा जी आहे, त्या ठिकाणी आम्हाला तुमचं दर्शन द्या, म्हणजे 4 महिन्यानंतर परत एकदा आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येऊ. कारण त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आराम असतो देवाचा, कोणी त्या ठिकाणी जात नाही असं समज आहे. तर हा झाला आषाढी एकादशी निमित्तचा वर्णन. परंतु पालखी सोहळा म्हणजे काय? पालखी सोहळा हा पुण्यावरून म्हणजेच देहू, आळंदी या ठिकाणून संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू, सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी देहूवरून निघते आणि सर्व संतांची माऊली, सर्व वारकऱ्यांची माऊली जी आहे ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आळंदीवरून निघते. दोन्ही गावं हे इंद्रायणी तीरावर आहेत आणि इंद्रायणीच्या देहू दक्षिणेच्या बाजूला, इंद्रायणीच्या तीराच्या दक्षिणेच्या बाजूला आहे आणि आळंदी ही इंद्रायणीच्या उत्तरेच्या बाजूला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीची समाधी ही इंद्रायणीच्या उत्तरेला येते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे देहू आणि आळंदी या ठिकाणी आहेत वास्तव्याला. आणि संत तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या सप्तमीला संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपुराकडे होते. आणि त्याच पद्धतीने आळंदी येथून सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे सुद्धा प्रस्थान सप्तमीला आळंदीहून होते. तर काही तांत्रिक अडचणी जर आल्या तर एखादी वेळेस अष्टमी किंवा नवमीला सुद्धा मागं पुढं तिथी होते. त्याच्यामध्ये काही भाग वेगळा असतो, तो संदर्भानुसार, तिथल्या घटनेनुसार काही अडचण जर आली तर 1-2 दिवस मागं पुढं होण्याची त्यांना सवड असते. तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमीला पालखीचे प्रस्थान होते. तर आता आपण तांत्रिक अडचणीविषयी थोडं बोललो की बाबा काही जर कारणास्तव अडचण आलीच
तर नवमीपर्यंत पालखी मागं पुढं प्रस्थान होतं. तर ज्यावेळेस पालखी मंदिरामधून निघते ज्ञानेश्वर माऊलीच्या, आता आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचं वर्णन करणार आहोत. कारण 2003ला त्या पालखी सोहळ्याचा साक्षीदार मी आहे. मी स्वतः त्या पालखीला त्या ठिकाणी मंदिरापासून त्या पालखी सोहळ्याचं स्वतः म्हणजे नयनरम्य दैदिप्यमान असं तो सोहळा मी त्या ठिकाणी अनुभवलेला आहे. माझ्याबरोबर सुवर्णकारमधील जालना शहरातील बरेचसे वारकरी मंडळी होते. त्याच्यामध्ये आमचे मामा, मावस मामा हे पण होते. दोघांचे नाव सारखेच आहेत. एक गोविंदराव दहिवाळ आणि दुसरे गोविंदराव चौधरी, हे सुद्धा त्या पालखीला होते. 32 नंबरची पालखी कोळकर महाराज यांची ज्ञानेश्वर माऊलीच्या वारी दिंडीमध्ये कोळकर महाराजांची ही दिंडी सहभागी होती. 32 नंबर होता त्यावेळेस. तर अशा हजारो दिंड्या त्या ठिकाणी माऊलीच्या दिंडीमध्ये उपस्थित होत्या, सहभागी होत्या. पण आमचा 32वा नंबर होता, म्हणजेच कोळकर महाराजाच्या दिंडीचा 32वा नंबर होता. त्या दिंडीमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. तर हा सोहळा दुपारी म्हणजे सकाळपासूनच तयारी जी असते, माऊलीच्या समाधीचा अभिषेक वगैरे, पादुकांचा अभिषेक, मग त्याच्यामध्ये पंचामृत वगैरे वगैरे जे काय असतील ते. पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, गावरान तूप, मध, त्याच्यानंतर गोमूत्र, शेणाचा थोडा प्रकार, सर्व काही गायचं असतं. त्याचं स्नान वगैरे घालून त्या पादुका व्यवस्थितरित्या समाधीचं दर्शन घेऊन त्या पादुका मंदिराच्या बाहेर आणल्या जातात. त्या बाहेर आणत असताना त्या ठिकाणी जे काही मानकरी आहेत, भोई समाजाचे असतील किंवा वडर समाजाचे, एवढं बारकाईनं आम्ही ते म्हणजे लक्ष नाही दिलं, कारण तो जे काही आपापला मान असेल. परंतु ते जे काही भोई वगैरे असतील, काही ठिकाणी भोयांना मान असतो, काही ठिकाणी वडरांना मान असतो, काही ठिकाणी जे समजा मानानुसार. तर मग असा तो मान त्या ठिकाणी दिलेला असतो. प्रत्येकाला सन्मान त्या ठिकाणी दिलेला आहे माऊलींनी. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये नाही भेदाभेद असे म्हणजे तत्त्व मानलेलं आहे. तर हा सगळा पालखी सोहळा त्या ठिकाणी सुरू होत असताना आरती वगैरे होती ते काही. आणि मग आरती होत असताना मोठ्याने ते अभंग वगैरे म्हटले जातात वगैरे. आणि ते अभंग वगैरे म्हणत असताना ज्यावेळेस आरत्या सुरू होतात, त्यावेळेस माऊलीच्या मंदिराचा कळस अक्षरशः हालायला लागतो, म्हणजेच डोलायला लागतो. आता प्रत्येकाची भावना आहे की वाऱ्यानं हलतो, एवढा मोठा कळस वाऱ्याने कसा हलेल. तो दैवी चमत्कार म्हणा, किंवा त्या ठिकाणी जो पिंपळ आहे, तो पिंपळ हवा नसताना सुद्धा ज्यावेळेस हा मृदंगाचा, पखवाजाचा, टाळाचा ज्यावेळेस ध्वनी ऐकायला येतो, त्यावेळेस तिथला सुवर्ण पिंपळ ज्याला म्हटलेलं जातं, तो पिंपळसुद्धा असं म्हणजे खळखळून त्याची पानं हलायला लागतात. हवा जरी नसली तरी त्याचा आवाज येतो पानाचा, त्या पानांचा खळखळ खळखळ खळखळ, की सळसळ सळसळ. जसं म्हणजे तुम्ही पाहत पानाचा आवाज कसा असतो, त्या पद्धतीनं तो पिंपळसुद्धा साथ घालतो. कशाला? त्या वातावरणाला. म्हणजे ही प्रक्रिया सर्व. आणि तिथलं ते इंद्रायणीचं पाणी वगैरे जे काय असेल त्याचा अभिषेक वगैरे सगळं काही म्हणजे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं नियमबद्ध जे काही असेल ते. त्याच्यानंतर ज्या दिवशी पालखी सोहळा असतो त्या दिवशी पाऊस हा आवर्जून येणार, म्हणजे आवर्जून येतो, असा प्रत्येकाचं त्या ठिकाणचं ठाम मत आहे. आणि आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या दिवशी खरोखर पाऊस आला होता. माऊलीचं स्वागतासाठी आकाशातून पावसाचा संततधार पाऊस चालू होता, म्हणजे एवढाही नव्हता. त्या इंद्रायणीला पाणी वगैरे आलेलं होतं. आणि भरपूर जण आमच्यातली त्या इंद्रायणीमध्ये स्नान वगैरे करून त्यांनी म्हणजे ते अनुभव घेतला त्या पाण्याचा. म्हणजे ते सर्व काही म्हणजे असं दैदिप्यमान असं स्वरूप होतं.
त्यावेळेस इंद्रायणीच्या काठावरून ज्ञानेश्वर माऊलीचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्या काठावरती, तीरावरती मोठं असं म्हणजे पडदा वगैरे लावून त्या काळामध्ये ते माऊलीचे जे काही कार्य वगैरे होते ते चित्रफित त्या ठिकाणी दाखवण्यात आली होती. त्यांचं कार्य कसं झालं, काय झालं वगैरे वगैरे जे काय असेल ते. तर मग हा सर्व त्या ठिकाणी कार्य चालू असताना ते टाळ मृदंग ज्यावेळेस मोठमोठ्याने वाजायला लागतो त्यावेळेस पिंपळसुद्धा साथ घालतो. आणि प्रत्यक्ष मी ते अनुभवलेलं आहे. आणि असा पानाचा सळसळ 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 आवाज येतो आणि असं वाटतं की तो पिंपळच नाचायला लागला की काय. आणि वारकरी ज्यावेळेस ते माऊली 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 म्हणून मोठमोठ्याने उड्या मारायला लागतात. काहीच्या उड्या अक्षरशः 20-20 फुटापर्यंत अशा उंच उड्या चाललेल्या असतात. म्हणजे छताला भिडल्या जगत, म्हणजे गगनामध्ये त्यांचा आनंद मावत नाही. म्हणजे आणि पूर्णच्या पूर्ण वारकरी हे पांढऱ्या कपड्यामध्ये असे म्हणजे दैदिप्यमान स्वरूप असतं की नयनरम्य, की डोळ्याचं पारणं त्या ठिकाणी फिटून जावं. आणि एवढा पूर्णच्या पूर्ण परिसर निनादून जातो माऊली माऊली शब्दाने. जिकडं पाहावं तिकडं फक्त माऊलीचाच आवाज येतो. काय त्या आवाजामध्ये असं म्हणजे मला सांगायला शब्द नाहीत. एवढा त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामधून मी तर म्हणतो ते प्रत्येक असं म्हणजे आसमंतसुद्धा तिथले ढग वगैरे त्या परिसरातले ते सुद्धा त्या ठिकाणी माऊली माऊली म्हणत असावेत. इतकं म्हणजे ते वातावरणच पूर्ण माऊलीमय होऊन गेलेलं असतं. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, म्हणजे ते पूर्णची पूर्ण सगळं वातावरण चेंज झालेलं असतं. आणि प्रत्येकाच्या लहान असो, मोठा असो, वयस्कर असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणीही असो, धक्का जरी लागला तर माऊली शब्द. कुठली गोष्ट जरी मागायची तर माऊली शब्द. पाणी जरी मागायचं तर माऊली शब्द. माऊली एक गिलास पाणी मिळेल का? माऊली चहा मिळेल का? माऊली माऊली प्रत्येकाच्या तोंडामध्ये माऊली शब्द. तिथं हा भेदच नाही की तुम्ही कोण आहात, काय आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, तुम्ही कोणत्या पंथाचे आहात, कोणत्या जातीचे आहात. तिथं हा काही संबंधच नाही तुमचा. तुम्ही फक्त एक मनुष्य आहात, एक वारकरी आहात, फक्त वारकरी. तुम्ही माऊली आहात. तुम्ही कोणी जरी असले तरी माऊली आहात. हा पालखीमधला त्या सोहळ्यामधला महत्त्वाचा भाग माऊली शब्द. आणि मग ही पालखी ते मानकरी वगैरे रथामध्ये आणून मांडतात. गावामधले जे मानाचे लोक असतात त्यांचे जे ज्यांच्याकडं मान असतो, मंदिरापासून सिद्धेश्वर महाराजाच्या मठापर्यंत, तर त्यांचे गाडी बैल सजलेले असतात त्या रथाला. ते बैल त्या ठिकाणी सजवलेले असतात. बैलाच्या पाठीवरती पोळ्याच्या बैलाप्रमाणे झूल टाकली जाते. त्या बैलांना सजवल्या जातं. त्यांचे केस काहींचे सोनेरी केले जातात. बऱ्याचशा भागामधले असे टिपके वगैरे मारून त्याच्यानंतर शिंगाला शेंदूर वगैरे किंवा पूर्वीच्या काळामध्ये हिंगूळ म्हणायचे, ज्याला आपण ऑइल पेंट म्हणतो, तो मारून ते शिंग रंगवल्या जातात. केशरी, निळे, जांभळे, हिरवे, जसे म्हणजे ज्याची जशी इच्छा असेल तशी. आणि मग त्या पद्धतीचे काही जण तिरंगा करतात. खाली हिरवा, मध्ये पांढरा आणि त्याच्यावरती केशरी असे म्हणजे तिरंग्या स्वरूपाचे शिंग रंगवल्या जातात. त्याला गोंडे बांधले जातात. म्हणजे एवढं आकर्षक बनवलं जातं. काही जण तर बैलाच्या पायाला घुंगरंसुद्धा बांधतात. घागरमाळा तर असतात गळ्यानी. पण आणि पांढरे शुभ्र बैल, काहीचे लाल असतील तर लाल बैल, म्हणजे जसं ज्यांच्याकडं अवेलेबल असेल. आणि त्या माऊलीच्या मंदिरापासून तो रथ पूर्ण फिरत 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 संध्याकाळच्या वेळेला सिद्धेश्वर बेटावर, म्हणजेच माऊलीचे आजोबा, ज्ञानेश्वर माऊलीचे आजोबा जे आहेत त्यांच्या निवासस्थानी सिद्धेश्वर बेटावरती पालखी आणल्या जाते. ती पालखी त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम करते.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता पालखीचे प्रस्थान सुरू होते त्या ठिकाणाहून पुणे शहराकडे. आता 25 ते 30 किलोमीटर पुणे आणि आळंदी या ठिकाणचं अंतर आहे. आणि या ठिकाणी पालखी सकाळी 4 वाजता निघते. निघताना मग त्या ठिकाणी जसं मंदिरापासून जशी आली त्या ठिकाणी मग रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात. त्याच्यामध्ये मोठमोठ्याल्या रांगोळी काढल्या जातात आळंदीच्या मंदिरापासूनच. तर रांगोळीमध्ये काही ठिकाणी टाळ, मृदंग, पखवाज, वीणा म्हणजे जे भक्ती साहित्य आहे साधनेचं त्याची चित्र काढली जातात रांगोळीमध्ये. काही ठिकाणी नैसर्गिक चित्र काढले जातात. म्हणजे मोठमोठाल्या अशा रांगोळी जवळपास 20-20 फुटाची एक एक रांगोळी असते. मोठमोठाले कलाकार असतात रांगोळी काढण्यासाठी. आणि एवढे वारकरी असूनसुद्धा कोणी त्या रांगोळीवर पाय देत नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. सगळं कसं सिस्टमॅटिक पद्धतीनं असतं. मंदिराचे ट्रस्टचे जे लोक असतात तेच त्या ठिकाणी त्या पालखीबरोबर, सोहळ्याबरोबर, रथाबरोबर असतात. काही ठराविक पोलीस समजा 15-20 पोलीस त्या ठिकाणी सहभागी असतात त्या पालखीबरोबर. बाकी पोलिसांच्या गाड्या रस्त्याने ये जा वगैरे करतात. परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एवढ्या पालखी सोहळ्यामध्ये त्या रथाबरोबर बोटावर मोजावे इतकेच पोलीस असतात. ही शिस्तबद्धता सर्व वारकऱ्यांची, त्या संस्थानाची सगळी काही सिस्टमॅटिक पद्धत फार महत्त्वाची आहे. आपल्या इकडे एखादा आमदार खासदार आला तर त्याच्याभोवती लाखो पोलीसवाले तैनात असतात. पुढं 100 मागं 100 मध्ये 100 आणि सर्वच्या सर्व ताफा त्या आमदार खासदाराच्या सेवेला असतो. जनता काय करते ते बाजूलाच राहतं, परंतु त्याच्या तैनातीमध्येच एवढे मोठे पोलीस फोर्स असतो. मग हा खर्च कोणाकडून वसूल केला जातो? तर सर्वसामान्य जनतेकडून वसूल केला जातो आमदार खासदाराच्या संरक्षणाचा. परंतु इथे माऊलीच्या संरक्षणासाठी बोटावर मोजणे इतके पोलीस असतात. महत्त्वाचं म्हणजे सर्व वारकरी एकमेकाला सहकार्य करतात, नियमाचं पालन करतात. अलिखित नियम जरी असले तरी त्या नियमांचं पालन व्यवस्थितरित्या केलं जातं. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्या पालखीचे नियम वगैरे मुख्य वारकऱ्याला सांगितलेले असतील किंवा पालखीवाल्याला त्या वारी दिंडीवाल्याला सांगितले असतील तेच नियम सर्वांना लागू होतात. प्रत्येकाला पॉम्पलेट दिलं जातं, तुमचं दुपारचं जेवण कुठल्या ठिकाणी आहे, सकाळचा नाश्ता कुठल्या ठिकाणी. ते आपापल्या 32 नंबर असो, 36 नंबर असो, 1 नंबर असो, प्रत्येकाची दिंडी वेगवेगळ्या गावामध्ये थांबते आणि त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी नाश्त्याची सोय केली जाते. म्हणजे ही सगळी सिस्टम अगोदरच केल्या जाते. प्रत्येकाचं ठराविक ठिकाण असतं. माऊलीच्या दिंडीमध्ये जवळपास 1000 दिंड्या आहेत, तर 1000 दिंड्याचं नियोजन हे त्या कालावधीत करून ठेवलेलं असतं. मग पहिली दिंडी कुठं थांबल, पुण्यामध्ये कुठल्या पेठेमध्ये थांबणार, दगडूशेठ हलवाईपाशी कोणती दिंडी थांबणार, तिथं माऊलीचं किती वेळ दर्शनाचा कार्यक्रम राहील, माऊलीचे पालखीचं आणि पादुकांचं आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचा दर्शनाचा भेटीचा योग किती काळ राहील, हे सगळं सिस्टमॅटिक असतं. अलिखित असतं परंतु ठराविक नियमाच्या बंधनामध्ये असतं. आणि हे सगळंच्या सगळं किती दिवसामध्ये करायचं आहे, तर काही ठिकाणी 25 दिवस आहे, काही ठिकाणी 20 दिवस आहे, काही ठिकाणी 22 दिवस आहे. प्रत्येकाचे वारीनुसार नियम ठरलेले असतात, कालावधी ठरलेला असतो. मग कुठली दिंडी कुठल्या पेठेमध्ये राहणार, पुण्यामध्ये वगैरे सगळं काही ठरलेलं असतं. मग मुक्काम कुठं होणार, दुपारचं जेवण कुठं होणार, किती वेळ होणार, नाश्ता किती वेळ होणार, मग वारकऱ्याने आंघोळी कशा करायच्या, तर त्याचंसुद्धा नियोजन असतं. म्हणजे प्रत्येकाची सिस्टम ही वेगळी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या परिसरातील दिंडी
आणि वारीच्या परिसरामध्ये जे काही शेतकरी लोक त्यांचं शेत येतं ते आपलं शेत त्या वारकऱ्यांसाठी खुलं करून ठेवतात. हालाकी त्या काळामध्ये पिकाची ओढ असते. मूग, त्याच्यानंतर तूर, सोयाबीन हे पिकं बरेचसे शेतकरी पेरून ठेवतात. तरी वारकरी मंडळी हे सर्व व्यवस्थितरित्या हँडल करतात. ज्या शेतामध्ये आंघोळीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी एका एका त्या बोरखाली म्हणा किंवा विहिरीच्या काठावर म्हणा 500-500, 1000-1000 वारकरी आंघोळी वगैरे करतात. ही सिस्टम प्रत्येकाचे वेगवेगळे असते. तर काही ठिकाणी काहींनी नळं लावून व्यवस्थितरित्या वारकऱ्यांची सुविधा केलेली किंवा प्रत्येकाला पाणी मिळावं आंघोळीसाठी म्हणून थंड पाण्याची नळ व्यवस्था केलेली आहे. बरेचसे तिकडच्या भागातील शेतकरी वारकऱ्याची सोय करतात. प्रत्येक तिकडच्या भागातील जे ते दिंडीच्या परिसरातील लोक आहेत रस्त्याच्या कडेची, ते प्रत्येकाला म्हणतात, माऊली आमच्याकडे 2 घास खा, माऊली आमच्याकडे 2 घास खा. म्हणजे त्यांची आशा असते की या दिंडीमधल्या लोकांनी आमच्याकडे 2 घास तरी जेवण करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्हाला त्या वारीचं अप्रत्यक्षरित्या पुण्य मिळेल. काहींचा परिवार समजा भाऊ गेलेला असेल वारीमध्ये, तर बाकीचे जी मंडळी त्या ठिकाणी हजर असते त्यांची अपेक्षा असते की आम्हाला वारीचं थोडं तरी पुण्य मिळावं, या हेतूने ते या वारकऱ्याला जेव घालण्याचा प्रयत्न करत असतात. तर आळंदीहून निघाल्यानंतर ही वारी पुण्या शहराच्या दिशेने निघत असते. तर पुण्यातील जे काही नागरिक आहे त्या वारीच्या स्वागतासाठी पुण्यावरून आळंदीला येतात घेण्यासाठी. आता हे महत्त्वाचा भाग आहे. हे लोक ह्या पालखीला, ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला सिद्धेश्वर बेटावरून घेण्यासाठी पुण्यावरून आळंदीला येतात. आणि सुशिक्षित असलेले जे शिकलेले वगैरे तरुण पिढी किंवा नवीन पिढी जी असेल ती टाळ मृदंगाच्या गजरामध्ये माऊली माऊली करत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने येऊन आळंदीला येतात आणि पालखीबरोबर पुण्याला येतात, म्हणजे स्वागतासाठी. आणि त्या ठिकाणी जसं म्हणजे आपण एखाद्या राजाला घेऊन जातो किंवा एखाद्या मंत्र्याला घेऊन जातो त्या पद्धतीनं या माऊलीला घेण्यासाठी पुण्यावरून ही भक्त मंडळी येते आणि वाट लावण्यासाठी सासवडपर्यंत येते. हा महत्त्वाचा भाग आहे. कारण जरी ते एका विशिष्ट शैलीमध्ये असले, शहरामध्ये भले ते पॅन्ट शर्टमध्ये असतील, पंजाबीमध्ये असतील, तरी इथं धोतर टोपी, महिला पंजाबी, व्हाईट पंजाबी वगैरे असे कपडे घालून माऊलीला घेण्यासाठी पुण्यावरून आळंदीला येतात. आळंदीपासून सासवडपर्यंत ते माऊलीच्या पालखीबरोबरच असतात. म्हणजे रात्रंदिवस त्या ठिकाणी 2 दिवस माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो पुणे शहरामध्ये. तरी त्या ठिकाणी हे लोक मोठ्या उत्साहाने आनंदाने त्या पालखीची सेवा करतात, वारकऱ्यांची सेवा करतात. तर ही पालखी सासवडपर्यंत येते आणि सासवडपर्यंत हे लोक दिवे घाट मार्गे देवाची आळंदी वगैरे म्हणून तिथं खेडेगाव आहेत छोटाले, दिवे घाट मार्गे हे सासवडला रवाना करतात. त्या ठिकाणी सोपान काका यांची समाधी स्थान आहे. त्या ठिकाणाहून सोपान काकाची दिंडी निघलेली असते. हळूहळू या सर्व दिंड्या एकत्रितपणे पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. देहूवरून संत तुकाराम महाराजांची दिंडी निघालेली असते. त्या पालखी सोहळ्यामध्ये पण भरपूर लोक असतात. तिकडून त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पालखी येते, नाशिकवरून नरहरी महाराजांची पालखी येते, मढीवरून कानिपनाथाची पालखी येते, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथाची, म्हणजे सर्व नाथपंथीय जे काही असं नाथपंथी असो, मुस्लिम समाजातील काही बांधव असो किंवा लिंगायत समाजातील काही वारकरी असो,
बेळगाव, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा या ठिकाणाहून सुद्धा पालख्या अनेक स्वरूपामध्ये येतात आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व पालख्या ह्या पंढरपुरापासून 5 किलोमीटर अंतरावर एकादशीच्या म्हणजे दशमीच्या आदल्या रात्री वाकडीचा वडा या ठिकाणी एकत्रितरित्या येतात. म्हणजे महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्वच्या सर्व दिंड्या त्या ठिकाणी एकत्रितरित्या येऊन एकमेकाच्या भेटी घेतात. मग त्या ठिकाणी खान्देश जळगावमधून सर्वात लांब म्हणजे 850 किलोमीटर अंतराचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर पंजाबमधून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी सुरू केलेला भक्ती मार्गाचा प्रचार त्या पंजाब प्रांतामधून सुद्धा दिंडी येते असा उल्लेख आहे. आणि ह्या सर्वच्या सर्व दिंड्या त्या ठिकाणी एकत्रितरित्या येतात. आता यावर्षी जागतिक लेवलला युरोप खंडातून अनिल खेडकर हे अहिल्यानगर येथील वारकरी आहेत. त्यांनी ग्लोब वारी ही युरोप खंडातून सुरू केलेली आहे. त्या ठिकाणाहून हजारो वारकरी लाखोच्या संख्येमध्ये जवळपास 11 देशातून ही वारी येणार आहे. आणि या वारीचं स्वरूप फार वेगळं राहणार आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण बघणारच आहोत. आणि आम्ही ज्यावेळेस वारी करत होतो त्या 2003च्या काळामध्ये तर जपानवरून एक वारकरी आली होती. जेनिफर नाव होतं त्या बाईचं. ती माऊलीच्या जीवनावर PhD करणार होती. तर तिनं आम्हाला बरेचसे काही प्रश्न विचारले. माऊलीचा जन्मस्थळ विचारलं, बऱ्याचशा गोष्टी अशा म्हणजे आमच्याबरोबर चर्चा केली. आणि माऊलीचं मूळ गाव काय, त्यांच्या वडिलाचं नाव काय, सगळं काही म्हणजे सविस्तर म्हणजे त्यांनी कुठं शिक्षण घेतलं, त्यांचे गुरु कोण का, ही सर्वच्या सर्व माहिती त्यांनी आम्हाला विचारून घेतली होती. त्यावेळेस आमच्याबरोबर होते सत्यनारायण मामा उदावंत. हे पण म्हणजे माऊलीचे निशिम भक्त आहेत. वेळोवेळी प्रत्येक वारीला ते स्वतः जातात. नगर परिषदेचे कर्मचारी असताना सुद्धा त्यांनी महिन्याभराची 22 दिवसाची रजा टाकायची आणि यात्रेला जायचं असा त्यांचा नित्यक्रम होता. आता ते रिटायर झालेले आहेत गेल्या वर्षी. आज ते 100% वारीमध्येच असतील. तर फार भाविक माणसं आहेत. त्या पिरियडमध्ये आमच्याबरोबर सुवर्णकारमधले बिट्टू भाऊजी होते. त्यानंतर बालाजी उदावंत, राम उदावंत, अंबादासजी उदावंत. या अंबादासजी उदावंतला तर सगळी उदावंत पार्टी, सत्यनारायण मामा वगैरे मुलगाच म्हणायचे. हालाकी वय जास्त होतं परंतु सर्व त्यांना मुलगाच म्हणायचे. आणि जाताना मध्ये मोठा महादेव जो की डोंगरावरती आहे, शिखर शिंगणापूर या ठिकाणी. त्याच्यानंतर जेजुरी, खंडोबारायाची म्हणजे यात्रेमध्ये ही गावं लागतात. मग जेजुरीला एक मुक्काम होतो, त्या ठिकाणी खंडोबारायाचं दर्शन घेतलं जातं. सर्व वारकरी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होतात. शिखर शिंगणापूरला महादेवाचं दर्शन होतं. रस्त्याने अनेक स्थळं लागतात आणि प्रत्येकाचं दर्शन घेत मग शेवटी वाकडीच्या वड्याला सर्व पालख्या एकमेकांना भेटतात. असा हा पालखी सोहळा पाहण्यासारखा आहे, नयनरम्य असा. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाला पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण पांडुरंगाला पाहतो 20-22 दिवसाचा प्रवास केल्यानंतर, तसं तर पाहता एक गावामधलं अंतर, 2 गावातलं अंतर जवळपास आळंदी ते पुणे हे 30 ते 35 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर नातेपोते वगैरे असे म्हणजे पुणे ते सासवड हे सुद्धा अंतर 30 ते 35 किलोमीटर, दिवे घाट वगैरे पार करून असं म्हणजे प्रत्येक गावाचं अंतर हे 30 किलोमीटरच्या जवळपास आहे. फक्त वाकडीचा वडा ते पंढरपूर अंतर हे जवळपास 5 ते 7 किलोमीटर शेवटच्या टप्प्यातलं अंतर आहे. आणि हे प्रत्येक अंतर कापत असताना अशी भावना होत नाही की बुवा आपण आज इतकं चाललो, आज इतका आपल्याला वेळ लागला, आपण एवढं अंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललो आहे.
वगैरे वगैरे असं काही थकवा जाणवत नाही. का तर ती एक ओढ असते माऊलीच्या भेटीची आणि पांडुरंगाच्या भेटीची. आणि ज्या गावामध्ये मुक्काम होतो, माऊलीच्या पालखीचा ज्या गावामध्ये मुक्काम होतो, तो कमीत कमी दिवस माळायच्या आत म्हणजे 4:30-5 वाजता पालखी गावामध्ये पोहोचते. त्या ठिकाणचे नियम वगैरे सगळे कसे सिस्टमॅटिक आहेत. तर ज्यावेळेस पालखी मुक्कामी थांबते, आता दुपारची जेवणं वगैरे आपण बघितलं की प्रत्येक गाव हे आपापल्या इच्छेने किंवा आवडीने म्हणा त्या ठिकाणी जेवू घालते, तो भाग वेगळा. परंतु ज्या दिवशी ज्या गावामध्ये मुक्काम असेल माऊलीच्या पालखीचा, त्या दिवशी 5-5:30 वाजता ती पालखी ज्यावेळेस गावात जाते त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण त्या माऊलीच्या दिंडीमध्ये जेवढ्या पालख्या हजर असतात तेवढ्या पालख्याचे टाळकरी, मृदंगाचार्य, वादक हे सर्वच्या सर्व त्या मेन ठिकाणी हजर राहतात. कुठल्या ठिकाणी? ज्या ठिकाणी माऊलीची पालखी थांबलेली असते त्या ठिकाणी. आणि मोठाची मोठा घेर घेतला जातो. त्या मोठ्या घेरामध्ये सर्वच्या सर्व पालख्या अशा उभ्या राहतात. म्हणजे ते टाळकरी, वारकरी वगैरे उभा राहतात. पालख्या दूर दूर असतात, 4-4, 5-5 किलोमीटर. परंतु हे सर्वच्या सर्व मुख्य टाळकरी वगैरे त्या ठिकाणी एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी माऊलीचे अभंग वगैरे होतात. आरती होते माऊलीच्या पालखीची प्रत्येक ठिकाणी. आणि आरती वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी सिस्टम कशी आहे बघा, व्यवस्था. त्या मानकऱ्याने त्या माईकवरून आवाज दिला हो की सर्व शांतता होऊन जाते. कोणाचा काडीचा सुद्धा आवाज येत नाही. टाचण जर पडली तेवढ्या गर्दीमध्ये तर त्या टाचणीचा आवाज येईल एवढी शांतता, भयान शांतता असते. त्याला आपण काय म्हणतो, निर्वात वारा सुद्धा त्या ठिकाणून वाहण्याची हिंमत करत नाही, एवढी शांतता त्या ठिकाणी असते. म्हणजे खूपच. आणि मग त्या ठिकाणी त्या 30 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जो काही मार्ग क्रमित झालेला आहे, त्या 30 किलोमीटर, 32 किलोमीटर, 35 किलोमीटर जे काही प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये दिवसभराचं वर्णन, कोणाचं काय हरवलं, कोणाची वस्तू कुठं पडली, काय पडली, त्या ठिकाणी सांगितलं जातं. किंवा मग जे काही समजा आरती करताना ते अभंग वगैरे झाले, त्या ठिकाणी किती नंबरचा टाळकरी टाळ वाजवताना चुकला किंवा कुठला पखवाज वाजवताना त्याची कुठं चूक झाली, हे सर्वच्या सर्व माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. मग त्या टाळकऱ्याने ती चूक आपली दुरुस्त करायची, पखवाजाने आपली पखवाज वाजवण्याची पद्धत व्यवस्थित करून घ्यायची, पुढच्या वेळेस ती चूक करायची नाही, असं त्यांचे नियम वगैरे आहेत. मग एवढ्या दिंडीमध्ये सिस्टम कशी चालते बघा. मग दुसऱ्या दिवशीचं नियोजन कसं राहील, कुठं पालखी थांबणार आहे, त्याचं सर्व माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. मग कोणत्या गावामध्ये किती किलोमीटर चालायचं, किती किलोमीटर चालल्यानंतर तिथं दुपारचं जेवण किती वाजता होणार, सकाळचा नाश्ता किती वाजता होणार, त्याच्यानंतर रात्रीचा मुक्काम कसा राहणार, तिथं व्यवस्था काय राहणार, अचानक पाऊस आल्यावर काय व्यवस्था करायची, सगळी माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. हे पालखीची सिस्टम आहे. तर मग तुमचं 30 किलोमीटरमध्ये किंवा 35 किलोमीटरच्या परिसरामध्ये तुम्ही समजा आता जालना ते अंबड चाललात पायी, तर जालना ते अंबड पायी चाललात तर चालताना तुमची गोलापांगरीला गळ्यातली चेन पडली, सोन्याची, चांदीची, ते जो काय असेल ते तुम्ही विवरण द्यायचं त्या ठिकाणी. कधी? संध्याकाळी अंबडला मुक्कामी गेल्यानंतर. मग अंबडला गेल्यानंतर मुक्कामी त्या पालखीच्या ठिकाणी तुम्ही विवरण दिलं 5 वाजता, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर समजा ती चैन कोणाला सापडली, एखाद्या व्यक्तीला जर सापडली, तर ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमची वस्तू तुम्हाला भेटून जाईल. आणि जर समजा ती चोरीला गेली
तर मग ती चोरीला गेली. मग मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की वारीमध्ये हौसे, नवसे आणि गवसे असे 3 प्रकारचे लोक जातात. काय, काही हौशीनं जातात, काही नवस करून जातात आणि काही देवाच्या भेटीला जातात. तर जे हौशेनं जातात ते हौस आपलं चालवा शोकानं, आणि जे नवस करून गेलेले असतात ते नवसासाठी गेलेले असतात, आणि काही जे असतात ते आपलं गवसण्यासाठी गेलेले असतात. काहीतरी भेटतंय का, मग कोणाचा खिस्सा कसा मारायचा, कोणाच्या गळ्यातलं कसं मारायचं, कोणाच्या कानातलं कसं मारायचं, ते गवसे. मग तर अशा प्रकारचे तिन्ही लोक त्या ठिकाणी असतात. मग हे प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते. किंवा वारीला गेलो आणि तिकडं आमचं वाटोळं झालं, मग ते तुम्ही विनाकारण शोक केले तर ते नाही इलाज आहे तुमचा. तुम्ही गळ्यामध्ये वारीला चालले तर डझन किलोभर सोनं घालून चाललेत, आता सोन्याचा भाव काय, अख्खं तुम्हाला उचलून नेतील ना. तुमच्या गळ्यातलं नाही, अख्खं तुम्हाला उचलून नेतील. सोनं नाणं चट काढून तुम्हाला तिकडंच फेकून देतील दाऱ्या कपारीने, मेळ लागू देणार नाहीत. तर वारीमध्ये फक्त वारीच्या पद्धतीनं जायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि वापस यायचं आहे. तर वारीचा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पांडुरंग. त्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर समाधान, आणि आपण 22 दिवस चालल्याचं जे काही श्रेय ते पांडुरंगाला पाहिल्यानंतर फार गळून जातो माणूस. म्हणजे त्याच्या अंगातलं त्राण वगैरे सगळं क्षीण होऊन जातो, नाहीसा होऊन जातो. आणि पांडुरंगाला पाहिलं कीच राजस कुमार, मदनाचा पुतळा असं स्वरूप पाहिल्यानंतर माणसाला गदगदित होऊन जातं की काय पांडुरंग उभा आहे. ते तेज पांडुरंगाचं, पाषाणाची जरी मूर्ती असली तरी त्या मूर्तीला पाहावंसं वाटतं, घडोघडी असं वाटतं मिठी मारावी ते पांडुरंगाला. आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये पितांबर धारण केलेला, पिवळा असो जो काही असो तो धारण केलेला, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेला तो पांडुरंग पाहिला की मन असं भरून जातं, गदगदित होतं की आपण जे 22 दिवस चाललो किंवा महिनाभर चाललो त्याचं श्रेय या पांडुरंगाला. जाणवत नाही हो आपण किती किलोमीटर चाललो आहे, ते कळतच नाही. आणि दिवस कसा गेला, काय गेला, काही समजत नाही ना, उमजत नाही. चुकून एखाद्या वेळेस घरून फोन आला तरच माणसाला आठवण होते घराची. एवढं माणूस तल्लीन होऊन जातो प्रत्येकाच्या शब्दामध्ये. बाहेर निघेपर्यंत, मंदिराच्या त्या पालखीतून, वारीतून बाहेर पडेपर्यंत माऊली 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 माऊली. आणि त्या माऊलीच्या रथाला रोज हार येतो पहाटे. पालखीचं प्रस्थान पहाटे 4 वाजता होतं, 3 वाजताच हार त्या माऊलीच्या रथापर्यंत पोहोचतो. म्हणजे ही किती सिस्टम आहे. म्हणजे रोजच्या रोज नवीन हार त्या ठिकाणी येतो. तर ती रचना किती भारी आहे. आणि प्रत्येक गावाची बैलजोडी ही त्या मानाची जे लोक आहेत त्यांची बैलजोडी त्या ठिकाणी घ्यायला येते. म्हणजे ते लोक किती तयारीने असतात हा विचार करा. म्हणजे आळंदी ते पुणे, पुण्यातल्या लोकांची बैलजोडी आळंदीला येते माऊलीच्या रथाला घेण्यासाठी. आणि पुण्यावरून सासवडला येताना किंवा जे काही देवाची उरुळी कांचन वगैरे आहे त्या ठिकाणचे लोक पुण्याला येतात. त्या उरुळी कांचनला सासवडचे लोक येतात, सासवडचे त्याच्या पुढच्या गावाचे लोक. म्हणजे ही रचना किती भारी सिस्टमॅटिक आहे. प्रत्येकाला ती एक आस असते की माझ्या, आणि त्याच्यामध्ये काही एवढे दळभद्री लोक आहेत की बैलाने का ओढावी. तर बऱ्याचशा ठिकाणी आता वाकडीचा वडा ते पंढरपूर माऊलीची पालखी, काही मानकरी आहेत, वडरा समाज असतील, भोई समाज असतील, हे लोक माऊलीची पालखी पंढरपुरापर्यंत
विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत ओढत आणतात. असा त्यांचा मान आहे. आता प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी आहे. काही दळभद्री अशी पण आहेत की मग बैलानेच का पालखी ओढावी, माणसाने का ओढवू नये. माणसं पण ओढतील, त्याला काय अडचण आहे. परंतु आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की रिंगण प्रकार हा घोड्याचं असतं रिंगण. गोल रिंगण, उभं रिंगण, आडवं रिंगण असे वेगवेगळे प्रकार असतात. तर या रिंगणामध्ये आडव्या, उभ्या आणि गोल रिंगणामध्ये बऱ्याचशा घटना अशा घडतात की तो माऊलीचा घोडा असो, तुकाराम महाराजाच्या पालखीचा घोडा असो, मुक्ताईच्या पालखीचा घोडा असो, जे काही घोडे असतील त्या घोड्याची एक सिस्टम असते. मध्यभागी एक गोल रिंगण मारून सर्व टाळकरी, विणेकरी, पेटीवादक, तबलावादक किंवा पखवाजवादक सगळे उभे असतात. त्याच्या बाजूला एक मोकळं मैदान असतं आणि परत लोक उभे असतात. म्हणजे डबल पब्लिक असते आणि मध्ये घोडा पळतो, त्याच्यावर घोडेस्वार असतो, त्याच्या हातामध्ये झेंडा असतो, पताका असते. ती ज्या पालखीची असेल ती, तर ते घेऊन फिरतो. त्यानंतर त्या पालखीचा घोडा म्हणजे माऊलीच्या पालखीचा असो, तुकाराम महाराजाच्या पालखीचा, जे काही. परंतु त्याच्यामध्ये काही विचित्र लोक असे असतात, बघायचं काम नाही. काही महिला एवढ्या भारी असतात, माझा 6 महिन्याचा नातू आहे, तो असा धष्टपुष्ट व्हावा, घोड्यासारखा व्हावा, मग त्या घोड्याचे 2 केस त्याच्या गळ्यात बांधावा, एवढे बदली मग त्या घोड्याचे केस ओढून घेतात. मग आहे का नाही मूर्खपणा. मग मागे जी घटना झाली होती, कुठली, गजानन महाराजाच्या पालखीमध्ये हत्ती पिसळला होता. त्याचं कारण तेच होतं, उभं रिंगण चालू होतं. उभ्या रिंगणामध्ये काय झालं की एक बाई त्या रिंगणाजवळ उभी होती. तर त्या बाईने काय केलं की तिचा नातू वर्ष 6 महिन्याचा असेल किंवा वर्षभराचा असेल, पण हुशार लय बाई. तिनं काय केलं, ते घोड्याचा एक केस घेण्यासाठी हात घातला. त्यात 1-2 केस आले असतील. एक केस असल्यावर उपटू शकतो, 10-12 केस आल्यावर कशी उपटल्या जाईल. तिनं झटका मारला. जसा झटका मारला तसंच घोड्यानं लाथ मारली. घोड्यानं लाथ मारल्यामुळं काय झालं की पाठीमागं हत्ती होता. त्या हत्तीच्या सोंडेला घोड्याच्या लाथीचा फटका बसला आणि तो हत्ती बिथरला. हत्ती बिथरल्यामुळं काय झालं की हत्तीला मार लागला ना सोंडेला. म्हणजे सोंड म्हणजे हत्तीचं नाक असतं, त्या ठिकाणी जोरात मार बसल्यामुळं आणि घोड्याची लाथ टापती काय, जोरात बसते काय, बंदुकीच्या गोळीसारखी लाथ बसते ती. जसा फटका बसला तसंच हत्ती बिथरला. त्यांनी काय केलं, लगेच पब्लिकमध्ये शिरला. जसं पब्लिकमध्ये शिरलं तसंच शेवटी काय झालं की ते हत्ती पळत सुटलं. आता पब्लिकमध्ये हत्ती जर बिथरला तर काय होणार, तो माहूत किती जरी कंट्रोल करणार असलं काही होऊ शकतं का, नाही. शेवटी त्या हत्तीनं बरेचसे लोक चिरडले. चिरडल्यामुळे काय झालं की घटना जी घडायला नव्हती पाहिजे ती एका बाईच्या चुकीमुळे कशी घडली ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. त्या बाईला एक केस घ्यायचा आहे, मग मूर्खपणा कोणाचा आहे, वारीला जाणाऱ्या त्या बाईचा आहे की नाही. मग माझं म्हणणं आहे, अशा विचित्र प्रकार करायला नाही पाहिजे. आपण वारीला आलो, वारीचंच महत्त्वाचं काम करायचं. घोड्याचे शेत, केस, हत्तीचे केस, त्या गणिमत्तेबाईनं हत्तीचा दात नाही ओढला, म्हणजे ओढला असतं तर किती भयानक झालं असतं. म्हणजे काय करतील लोक कळतच नाही. आता घोड्याचा केस उपटायचा आणि हत्तीचा दात उपटायचा म्हणजे मूर्खपणा आहे की नाही. मग ह्या अशी रिकामी कामं करायला नाही पाहिजे ना. आता ते वाकडीच्या वड्याला एक मोठं रिंगण होतं माऊलीच्या पालखीचं. तिथं काय केलं जातं माहिती आहे का, त्या रिंगणामध्ये ते घोडा फिरतो. लोक एवढे विचित्र असतात त्याच्यामध्ये, त्या रिंगणामध्ये ते घोडा पळतो. मग टाका खोबरं. आता ते खारीकन खोबरं मातीच्या रंगाचे असते, लवकर सापडते का. आता ज्यांचं वय झालेलं असतं त्यांना दिसत नाही.
ती खारीक खोबरं उचलता येणार आहे का? बरं, घोड्याची स्पीड किती असते? तो फिरून येईपर्यंत ते ह्यांचं ते खारीक खोबरं उचललं गेलं पाहिजे की नाही? त्याच्यामध्ये खारीक खोबरं टाकतात आणि ते घोडा पळत येतो आणि हे घ्यायला जातात. मग किती मूर्खपणा म्हणा. यांना धरून हाणायला पाहिजे की नाही? जागेवर तिथंच ठेचायला पाहिजे. एक जण ती रिंगणाची माती घेऊन चालला, त्याला गोणी गोणी भरून. म्हटलं कशासाठी? म्हणे शेतात टाकायची. म्हटलं शेतात काय होतं? माऊलीची घोड्याची माती आहे म्हणे पायाखालची, ती शेतात टाकायची. अरे वा, शेतात टाकायची ठीक आहे, पण एवढी नाही म्हणे. मग अरे म्हटलं ती इथली माती तिथं नेऊन काय होणार आहे? आणि त्याच्यावर तुम्ही काय चांगले कर्म करणार आहे का? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर काय होईल ते ते तुम्ही तिथे टाकल्यावर काय कुठं टाकली तुम्हाला तरी आठवण का ती? बरं, तुम्ही नाही, तुमच्या शेतात काम करायला येणारं मजूर ते तर करणार ना 1 नंबर, 2 नंबर. काय लोक डोकं लावतील, काय तर म्हणे पीक चांगलं येतं. अरे वा, तुम्ही कष्ट मेहनतीनं करा ना. माती टाकल्यानं काय होणार आहे? बरं, उगाच डोक्यावर वज, तितक्या लांबण्या, त्यात तो गाडीवाला गाडी भाडं शिल्लक घेतो. म्हणजे काहीच्या काही डोकं लावतात लोक आवाच्या सव्वा. तर असा हा पालखी सोहळा, आणि प्रत्येक गावामध्ये माऊलीच्या पालखीला मान आहे, त्या वारकऱ्याला मान आहे, त्याच्या कपड्याला मान आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, काही महत्त्वाचं नाही. फक्त तुम्ही वारकरी आहात, हा महत्त्वाचा भाग आहे. लाखोच्या घरामध्ये वारकरी त्या ठिकाणी येतात, पण काहीचे शेतातून जातात, काहीचं शेत तुडवलं जातं. पण ते लोक असं म्हणत नाही, माऊली तुम्ही आमच्या शेतातून का आले, उभ्या पिकातून कसे आले? भरपूर जण उभ्या पिकातून शिरतात. मग लोकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी उभं पीक आहे, आपण कसं जावं. कधी आपल्याला सुद्धा शेत होतं किंवा आपल्याकडं सुद्धा शेत आहे, आपल्या शेतात सुद्धा उभं पीक आहे, मग आपण कसं जायचं? लोक त्याचा विचारच करत नाही. जिथून रस्ता भेटन, शॉर्टकट भेटन, तिथून पळायचा प्रयत्न करतात. काय होईल काही पाहत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होते, बऱ्याचशा शेतकऱ्याचं त्या भागामध्ये नुकसान होतं. तर हे नुकसान होऊ नये, ते टाळण्यात यावं, म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं वारीला जायला पाहिजे, वारीचे नियम पाळायला पाहिजे, वारीच्या नियमाविरुद्ध जायला नाही पाहिजे. जे दिंडीनं नियम सांगितले त्या नियमाचं पालन करायला पाहिजे. आणि प्रत्यक्ष पांडुरंग कसा आहे, काय आहे, त्याचं दर्शन घ्यायला हरकत नाही, भेटायला हरकत नाही. तुम्ही इतक्या लांबून समजा जर जाता आहात, तर भले नंतर 8 दिवस लागो, 10 दिवस लागो, दर्शन घ्यायला हरकत नाही. गोपाळपुऱ्यावरून बारी लागते. जरी समजा तुम्ही दिंडीमधून गेला असला तरी गोपाळपुरा, मंगळवेढा या भागातून दर्शनासाठी रांग लागते. त्या ठिकाणाहून अनेक भाविक रांगेमध्ये उभा राहून 8-8, 10-10 दिवस त्या रांगेमध्ये उभे राहून पांडुरंगाचं दर्शन घेतात. मग त्या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की त्या गोपाळपुरा भागामध्ये मधु केशी नावाची एक नृत्यांगना, देवदासी त्या भागामध्ये राहायची. आता पांडुरंगाचं वर्णन पहा, पांडुरंगाचं वर्णन करतोय मी. तर ती मधुकेशी एवढी सुंदर होती की त्या परिसरामध्ये कुणी तिच्यासारखं सुंदर नव्हतं. आणि लोक तिचा चेहरा पाहण्यासाठी असे रांगा लावायचे. लोक त्या मधुकेशीचा चेहरा पाहण्यासाठी रांगा लावायची, इतकी सुंदर होती ती दिसायला. तिचा चेहरा एवढा सुंदर होता की लोक म्हणजे, आता ते वर्णन त्या ग्रंथामध्ये तुम्ही ते वाचा, ते मधुकेशी गुगल सर्च करा, तुमच्या गुगलवर सुद्धा येऊ शकतं. तर मग त्या ठिकाणाहून आषाढी वारीसाठी वारी चालली होती. त्या आषाढी वारीला दिंडी चालली होती. त्या दिंडीमध्ये काही लोक चालले होते. मग ही बाई म्हणते, मधुकेशी विचारते की हे काय प्रकार आहे, काय प्रकार आहे म्हटल्यानंतर
तिला वाटतं की हा जे काही आहे हे काय. मग ती लोकांना विचारते तुम्ही कुठं चाललात. लोक म्हणे पंढरीला. म्हणे काय आहे पंढरीला. तर म्हणे पंढरीला पांडुरंग आहे म्हणे, त्याच्या दर्शनासाठी चाललो म्हणे आम्ही. मग ती म्हणे तो कसा दिसतो. लोकांनी वर्णन केलं तो एवढा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय सांगितलंय. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा सुकुमार आहे म्हणे तो. ते म्हणे माझ्यापेक्षा सुंदर. मी एवढी सुंदर असताना माझ्यासारखा सुंदर असा कोण आहे हो म्हणे. मी पाहीन म्हणे त्याला. ती पण त्या दिंडीमध्ये निघाली. तिला तिच्या स्वाभिमानाला ठेच झाली ना. तिला अभिमान होता की माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही. पण तिला हे कळालं की पांडुरंगाला पाहण्यासाठी एवढे लोक चालले. काही स्त्रिया चालल्या, माणसं चालली, वयस्कर चालले, तरुण चालले. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे, आपल्यापेक्षा सुंदर आहे. तिला हेवा वाटलं. आली ती पंढरीला आल्यानंतर तिथे पाहिलं तिनं. तिला कळालं की त्याचं दर्शन घेण्यासाठी रांगेत यावं लागतं. मग म्हणे कुठून रांगेत यावं लागतं. तर म्हणे गोपाळपुऱ्यावरून रांगेत यावं लागतं. मग ती गोपाळपुऱ्यापासून रांगेत लागली. तिचा नंबर आला. तिनं पाहिलं. काय म्हणे काळा म्हणे त्यो, पांढरे कपडे घातलेत आणि दगडाची मूर्ती म्हणे. त्याला पायासाठी लोक आलेत म्हणे. तिचं ते टेम्परेचर जेवढं होतं तेवढं शांत झालं पांडुरंगाला पाहिल्यानंतर. ती म्हणे हे काळा दगड म्हणे पाषाण, याला पाहायला इतके लोक येतात म्हणे. तरुण, म्हातारे, कोतारे, बाया, माणसं, काय म्हणे येडे लोक झाले म्हणे. आणि ती मागं सरकली आणि तिनं मागं सरकून आपले 2 बोट पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श केला. काय केलंय. आजही ते बोटं तुम्ही पांडुरंगाला गेल्यानंतर दर्शनाला पहा. ते 2 बोटं तिचे त्या ठिकाणी टच झालेले उजव्या पायाला. आणि ते टच झालेले हाताची बोटं तो पाषाणाची मूर्ती असताना सुद्धा खाली दबलेत. आणि त्यावेळेस तिला कळलं की हा जर पाषाणाचा आहे तर त्याच्यामध्ये चेतना आहे, जागृती आहे. आणि तो खरोखरच राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढा भारी. त्याचे पाय जर एवढे नाजूक आहेत, माझ्या स्पर्शानं जर दबलेत तर तो किती सुंदर आहे. तिनं मिठीच मारली पांडुरंगाला आणि तिनं स्वतःचा अभिमान त्या ठिकाणी सोडून दिला आणि ती पांडुरंग भक्त झाली. तर म्हणजे या अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. ही इतिहासाची विखुरल्या पानांतर्गत सांगितलेली स्वतःच्या अनुभवाची गोष्ट आहे. मी 2003मध्ये या वारीमध्ये गेलो होतो. तसे तर आणखी अनुभव भरपूर आहेत, सांगायला कमी आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल. तर या ठिकाणीच थांबतो. राहिलेला भाग पुढच्या भागात आपण बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.